महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असल्यामुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही. मला महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पूर्ण ताकदीने लढून विरोधकांचा सफाया करावा. ते दुर्बिणीनेही दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजप कार्यकर्त्यांना केलंय. मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचं शहा यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमातून ते बोलत होते. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर आणि आरोपी PSI गोपाल बदने यांच्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत संभाषण झालं, पण त्यानंतर त्यांच्यात कोणतंही संभाषण झालं नाही. पण आत्महत्येच्या दिवशी त्यांचा आरोपी प्रशांत बनकर यांच्याशी फोटोवरून वाद झाला होता, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. त्यांच्या या माहितीनंतर या प्रकरणाला एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. चाकणकर यांनी आज फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणावर विस्तृत भाष्य केलं. दरम्यान आरोपी गोपाल बदनेला फलटण न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आलाय. बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबतचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. हा निर्णय त्यांनी ईमेलद्वारे जैन ट्रस्टला कळवलाय. जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून पुणे आणि राज्याच्या राजकारणात मोठं वादळ उठलं होतं. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र मुरलीधर मोहोळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. अखेर हा वाद मिटला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर येथील कार्यालयात पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने 2 गाण्यांवर लावणी सादर केल्याचा प्रकार समोर आलाय. या संबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यात एक महिला कार्यकर्ती लावणी सादर करताना दिसते. राष्ट्रवादीच्या नागपूर शहराध्यक्षांनी कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात हा प्रकार घडला. त्यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्ष कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न या प्रकरणी सोशल मीडियावर उपस्थित केला जातो. देशभरातील 12 राज्यात मतदार याद्यांमध्ये विशेष सघन सुधारणा करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. आज रात्रीपासून या राज्यांमध्ये मतदार याद्या गोठवल्या जातील. SIRचा दुसरा टप्पा सुरू होतोय. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत करणं, नवीन मतदारांची नावं जोडणं आणि चुका दुरुस्त करण्याचं काम केलं जाईल. आम्ही बिहारमध्ये SIR सुरू केलं, ते यशस्वी झालं असं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. या टप्प्यात छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, मध्य प्रदेश, पुडुचेरी, राजस्थान आणि तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण R गवई यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस केली आहे. त्यांचं नाव मंजुरीसाठी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे पाठवण्यात आलंय. यासह सर्वोच्च न्यायालयाच्या 53व्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपतोय. त्यांच्या जागी न्यायमूर्ती सूर्यकांत येतील, जे 24 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ अंदाजे 14 महिन्यांचा असेल. बांगलादेशचे अंतरिम नेते मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानी जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना एक वादग्रस्त नकाशा भेट दिलाय, ज्यामध्ये भारताच्या ईशान्येकडील राज्यांना बांगलादेशचा भाग म्हणून दाखवण्यात आलाय, ज्यामुळे वाद निर्माण झालाय. मिर्झा शनिवारी रात्री उशिरा त्यांची मोहम्मद युनूसची भेट झाली. युनूस यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्याला द आर्ट ऑफ ट्रायम्फ नावाचं पुस्तक भेट दिलं. पुस्तकाच्या मुख्य पृष्ठावर छापलेल्या बांगलादेशच्या नकाशावरून हा वाद निर्माण झालाय. तथापि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली. जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे आज 27 ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता, सणासुदीच्या काळात चांगली विक्री आणि सुधारित कॉर्पोरेट कमाईच्या अपेक्षांमुळे खरेदीला प्रोत्साहन मिळालंय. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 566 अंकांनी वधारून 84,778 वर बंद झालाय, तर निफ्टी 170 अंकांनी वाढून 25,966 वर बंद झालाय. आज जवळजवळ सर्व क्षेत्रीय निर्देशांक वधारून बंद झाले. निफ्टी PSU बँक निर्देशांक 1.5% पेक्षा जास्त वाढलाय. रिअल्टी आणि ऑटो निर्देशांक 1% पेक्षा जास्त वाढलेत. धातू समभागांमध्येही जोरदार खरेदी दिसून आली आहे. तेल आणि वायू समभागांनीही बाजारातील तेजीला पाठिंबा दिला.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी 4मुळे घराघरात पोहोचलेली तेजस्विनी लोणारी हिने आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे। तेजस्विनी एका मोठ्या राजकीय घराण्याची सून होणार आहे। तिचा शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव तसेच युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी साखरपुडा झालाय। तेजस्विनी आणि समाधान यांचा साखरपुडा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गुपचूप पार पडला। मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये रविवारी पार पडलेल्या या दोघांच्या साखरपुड्याला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थित। भारतीय वनडे क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात झेल पकडताना गंभीर दुखापत झाली होती। आता त्याच्या दुखापतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। त्याला दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्राव झाल्याने खबरदारी म्हणून सिडनीच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, जिथे श्रेयसला किमान 5 ते 7 दिवस रुग्णालयात राहावं लागण्याची शक्यता आहे।